थँक्यू. तुम्हाला देऊ पुन्हा? नाही नाही. घ्या. तो अर्धाच आहे ना तो? काय रे? हे बघ बघ बघ. मदत करू? नाही नाही झालंच आहे. बस. आई, आज मी मोनिकाला हॉस्पिटलला घेऊन जातोय. अगो बाई का? डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे. काय रे विक्रांत, नाही नाही, असं काही नाहीये. ते प्रिकॉशन म्हणून चेकअपसाठी. नक्की ना रे, काही लपवत नाहीस ना? मोहन, तुला जर गप्पा मारायची असतील ना तर तो पेपर मला दे इकडे. चल. बघ बघ बघ, मोनिकाच्या बाळाची न्यूज आली का बघ याच्यामध्ये. बघ काय? अरे हे कधी झालं? नानू मामा, अजून झालेलं नाहीये पण कधी होऊ शकतं. गीता का तू ह्याला काय सांगतेस? हा असतो काय या जगामध्ये? बरं बरं, आता कळेल का काय झालंय ते? नानू मामा काही झालं नाहीये. आज हा तिला चेकिंग साठी हॉस्पिटलला घेऊन चाललाय. एवढंच ना? मग हा का आगीच्या बंबासारखा ठणाणा करतोय? कर कर मोहन, माझी टिंगल कर. पण अरे मी नेहमीच आगीच्या बंबासारखा असा तयार असतो. आग लागो किंवा न लागो, पण हा बंब लाल नाहीये, पांढरा आहे, पांढरा. मोहन, नाही नाही, पण लक्षात ठेव, हा नाण्या इथं घरात आहे ना म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय. गीता सगळं व्यवस्थित होईल ना? हे बघ, हॉस्पिटलमध्ये निर्मलाताई आहेत, आपला विक्रांत आहे. आणि तुम्हाला सांगू का, देवापेक्षा जास्त विश्वास ठेवतात लोक यांच्यावर. अगं लोकांचं लोकांपाशी बाई, मला तर बाई काळजीच वाटतेय. काय ग बहिणी तू पण? आलोच मी. कुठे निघालास? काय मधूच्या बॅगेत गावच्या देवाच्या अंगाऱ्याचे काही पुढे असतात. त्यातली एक पुडी याच्या बरोबर देतो. नानू मामा, तुम्ही सुद्धा. अगं त्याचा आशीर्वाद हवाच बाई. आलोच. मला नानू मामा खूपच शूर वाटले होते हं. नानूमामाच्या शौर्याच्या तलवारीला मंत्र, स्तोत्र आणि जपाची किती धार आहे ना हे मला विचारा. तुमचं चालू द्या, मी आवरतो माझं. हॅलो मनू, हे बघ मला माहिती आहे तुला खूप कामं आहेत, पण तरीही 11 वाजता फॅमिली कोर्टात ये. मला तू तिकडे हवी आहेस प्लीज. बाय. विक्रांत, मी घरच्यांना सांगितलंय की मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय चेकिंगसाठी. ओके, पण आज खरंच आपण हो, आपण कोर्टात जातोय आणि आता 8 वाजून गेलेत. उशीर होतोय, पटपटावर. ओके. विक्रांत, हाय, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय आज प्लॅन? प्लॅन? कसला प्लॅन? दिवसभराचा, आपल्याला केव्हा भेटता येईल याचा. आज मला बरीच कामं आहेत. काम मला पण आहे, पण भेटायला आज कठीण दिसतंय. का? एक केस आहे. हो, इमर्जन्सी आहे. हो, ठीक आहे, मग त्यातनं फ्री झाल्यानंतर संध्याकाळी. ऍक्च्युली मला माहित नाही मी कधी फ्री होईन. मानसी, याला काय अर्थ आहे? सलील, मेडिकल प्रोफेशन असंच असतं. अरे हो, पण डॉक्टरांना काही लाईफ आहे की नाही? नाही, प्रोफेशन हेच त्यांचं लाईफ असतं. बर, या सगळ्या कामातनं फ्री झालीस, थकली नसशील, भेटायचा मूड असेल तर फोन करशील? नक्की करेन. मग तू रात्री 10 पर्यंत फोन केलास तरी चालेल. 10? जेवणाची वेळ जरी टळली तरी आपण
कॉफी किंवा ज्यूस प्यायला भेटूच शकतो ना. ओके, ओके, गुड डे. बाय. हा बोला मॅडम. वकील साहेब, या सगळ्याला किती वेळ लागणार आहे? आता तुमची ॲप्लिकेशन्स फाईल करण्यासाठी मिस्टर दळवींचा वकील समोरच्या कोर्टात जाईल. त्यानंतर कोर्ट जो आदेश सांगेल त्यानुसार पुढच्या सगळ्या प्रोसिजर्स होतील. ॲक्च्युली हे सगळं खूप ऑकवर्ड आहे माझ्यासाठी. आय अंडरस्टँड. आपण तुम्हाला शक्य तितक्या लवकर घरी सोडता येईल हा प्रयत्न करू. प्लीज इफ यू कॅन डू दॅट. शुअर, आलोच. प्लीज तुम्ही कोर्टाला रिक्वेस्ट करता का? नाही म्हणजे त्यांची कंडिशन थोडीशी क्रिटिकल आहे म्हणून. हो हो, मी फाईल आज पाठवलेलीच आहे. केस पुकारली की लगेचच. नाही, तीच फाईल लवकर पुकारली जाईल हे पाहता का? नक्की नक्की. थँक्यू सर. थँक्यू सर. प्रोसिजर बद्दल जर जरा कळलं तर. हो, कोर्ट तुम्हाला कुठल्या तरी एका काउन्सिलरकडे पाठवतील आणि पुढे काउन्सिलर्स तुम्हाला काय ते सांगतील. हां, केस नंबर 1437 2016 सुधीर शर्मा वर्सेस सुनीता शर्मा. केस नंबर 332 2016 विक्रांत दळवी वर्सेस मोनिका दळवी. तुम्ही बसा, रिलॅक्स. म्हणून मला हे सगळं बघून खूप गरगरल्यासारखं वाटतंय. रिलॅक्स ताई, अजून फक्त थोडा वेळ. म्हणजे मी मगाशी विचारलं, तुम्हाला दोघांना आता काउन्सिलर रूममध्ये जायचं आहे. तू नाही येणार आहे माझ्या बरोबर? नाही, तिथे परवानगी नाही आहे. मलाच काय, ते वकिलांनाही तिथे राहू देणार नाही आहेत. चला मॅडम, आता आपल्याला समोरच्या 2 नंबर रूम मध्ये जायचंय. इथं सरदेसाई नावाच्या काउन्सिलर मॅडम आहे. मिस्टर दळवींचे वकील कोण आहेत? मी आहे मॅडम. मिसेस दळवींचे वकील तुम्ही का? येस मॅडम. आपण कोण? मी त्यांची बहीण आहे. येस मॅडम. मॅडम, एक रिक्वेस्ट होती. तुम्ही माझ्या बहिणीला इकडे थांबू दिलं तर प्लीज. तुमची कंडिशन पाहता मी त्यांना इथे थांबायची परमिशन देते. थँक्यू. तुमच्यामध्ये सेटलमेंट व्हावी म्हणून कोर्टाने तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय. आजपर्यंत मी ते काम अतिशय प्रामाणिकपणे केलंय आणि आजही करेन. जगामध्ये कुठल्याही देशामध्ये नवरा बायकोंना त्यांच्या मनाविरुद्ध एकत्र राहण्याकरता सक्ती करणारा कायदा नाहीये. तुम्ही आपापसातले मतभेद मिटवावेत, लग्नासारख्या पवित्र बंधनाचा आदर करावा म्हणून हा प्रयत्न.
तुम्ही बसलात तरी चालेल. हा, थँक्यू. मिस्टर दळवी, तुम्ही डॉक्टर आहात. मिसेस दळवी, तुम्ही देखील MBA केलंय. असं काय घडलं तुम्हा दोघांमध्ये की तुम्हाला डिवोर्स हवाय? आधी त्यांना बोलू द्या. बोला. एक मिनिट. सॉरी. मॅम, मी आणि विक्रांत एकमेकांना लग्नाच्या आधीपासूनच ओळखत होतो. एक दिवस आम्ही दोघं पार्टीला गेलो होतो आणि पार्टीनंतर जे घडायला नको ते सगळं घडलं. मला खरंच माहिती नव्हतं की मी प्रेग्नेंट आहे. खरंच. जेव्हा आम्हाला ही गोष्ट कळली तेव्हा विक्रांतने अगदी प्रामाणिकपणे घरातल्या सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकलं. घरातले रागवले होते, रुसले होते, पण मोठ्या मनाने त्यांनी आम्हाला दोघांनाही माफ केलं. माझी डिलिव्हरी काही दिवसांवर असताना विक्रांतने मला डिवोर्सची नोटीस पाठवली. कदाचित विक्रांतचं माझ्यावर किंवा माझ्या बाळावर प्रेम नाहीये का? मला खरंच माहित नाही. पण विक्रांतचं तर माझ्यावर आणि माझ्या बाळावर प्रेम नाहीये, तर मी काय करायचं? नाईलाजाने मी डिवोर्स पेपर्सवर साईन केलं. पण मी खरं सांगते मॅम, मला विक्रांत माझा नवरा म्हणून आणि माझ्या बाळाला एक बाबा म्हणून हवाय. खरंच प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज प्लीज तुम्ही त्याला समजवा की मला आणि माझ्या बाळाला त्यांनी स्वीकारावं. मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज प्लीज त्यांनी मला आणि माझ्या बाळाला एक्सेप्ट करावं. तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर मनू आहे ना माझी बहीण, तुम्ही तिला विचारू शकता. म्हणून मी खरं बोलते ना. प्लीज प्लीज सांग ना त्यांना, प्लीज. तुम्ही शांत व्हा, मी बघते काय करायचं ते. सॉरी. मिस्टर दळवी, तुम्ही बोला. ते हेच म्हणणार की हे सगळं खोटं आहे. ते आता मी ठरवेन, तुम्ही शांत व्हा. बोला मिस्टर दळवी. मॅम, मी केवळ एक डॉक्टर नाहीये, मी गायनेकोलॉजिस्ट आहे, प्रसूती तज्ज्ञ. आणि माझे आजोबा कैलासवासी सदाशिवराव दळवी हे आयुर्वेदाचार्य होते. आजोबांबद्दल इथे सांगायची काही गरज आहे का? हो मॅम, गरज आहे. कारण त्यांनी जर मला नाडी परीक्षा शिकवली नसती तर मॅट्रिमोनियल साईटवर लग्न ठरलेल्या मला माझी बायको लग्नाच्या आधीच प्रेग्नंट होती हे कळलंच नसतं. ते कसं कळलं? होमाला फेरे घालत असताना मी चुकून हिचा हात धरण्याऐवजी मनगट धरलं म्हणून. पण लहानपणीच अपघातात आईबाबांना गमावलेल्या हिची आणि म्हाताऱ्या आजी आजोबांची अब्रू धुळीस मिळू नये म्हणून आणि केवळ म्हणून मी शांत राहील.
नाहीतर माझी गायनाक आत्या मांडवातच ह्यांचा उद्धार करायला निघाली होती. हिने स्वतःला आपण प्रेग्नंट आहोत हे माहीतच नसल्याचं नाटक केलं. सायकल अनियमित असल्याचा गैरफायदा घेऊन तिने हे नाटक केलं. त्यानंतर झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न तिने केला. पण तिला वाचवण्यामागे माझं फक्त एकच कारण होतं. आणि ते म्हणजे हिच्या बरोबर हिच्या पोटातल्या निष्पाप बाळाचा जीव जाऊ नये एवढंच. तुम्हाला एवढं सगळं माहीत होतं तर मला फक्त एकच सांगा की तुम्ही तेव्हाच तिला घटस्फोट का नाही दिलात? मॅम, मी तेव्हाच जर हिला घराबाहेर काढलं असतं तर हिच्याकडे आत्महत्या करण्यावाचून काहीच पर्याय नव्हता. कारण ही आजी आजोबांकडे परत जाऊच शकत नव्हती. ते ह्या धक्क्यानेच गेले असते. आणि मॅम, मी डॉक्टर असल्याने माझ्या या हातांनी शेकडो मुलांना जन्म दिलाय. त्यामुळे एका मुलाच्या मृत्यूचा साक्षीदार मी होऊ शकत नाही. मी जर त्या बाळाला वाचवलं नसतं तर मी त्या बाळाचा खुनीच ठरलो असतो ना. मग तिने ऑफिसमधल्या एका पार्टीत प्रमाणाबाहेर दारू प्यायलेली असताना कुणीतरी तिचा गैरफायदा घेतला असावा, असा वेगळाच पवित्रा घेतला. बरं, डिलिव्हरी नंतर हिने जगात कुठेही जावं, माझी काहीच हरकत नव्हती. हे मी ठरवलं होतं आणि तिलाही सांगितलं होतं. पण तिने अबॉर्शन करावं म्हणून माझे आणि माझ्या आत्याचे पाय धरले. कारण हिची जरी इच्छा असली तरी तेव्हा अबॉर्शनची वेळ निघून गेलेली होती. बाळाच्या जीवाबरोबरच हिच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. मग आम्ही नकार दिला म्हणून हिने दुसऱ्या गायनाकडे ट्राय केलं, पण त्यांनी सुद्धा नकार दिला. आणि मग मूल पडावं म्हणून ही काहीतरी अघोरी करेल या भीतीने मी हिच्याशी एक करार केला. मी जन्मानंतर या बाळाचा पूर्णपणे सांभाळ करीन. मी त्याची पूर्ण जबाबदारी घेईन आणि त्या बदल्यात हवा तितका पैसा तिला मिळेल. फक्त पोटातल्या गर्भाला इजा होईल असं काहीही तिने करू नये एवढं वचन मी तिच्याकडनं घेतलं. पण जेव्हा आमच्या घरच्या मंडळींना हिच्या प्रेग्नन्सीचे महिने आणि आमच्या लग्नाची तारीख याचा हिशोब जुळेना, तेव्हा हिने परस्पर हे मूल आमचंच आहे अशी थाप मारली. आमच्या घरच्यांचा राग पत्करून मी ते सुद्धा मान्य केलं. पण 1.5 महिन्यांपूर्वी हिच्या डोहाळ जेवणाच्या दिवशी आमच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच अमेरिकेला गेलेली हिची मैत्रीण अचानक आली आणि त्यांच्या बोलण्यातून मला कळलं की ही लग्नाआधीच प्रेग्नंट आहे हे हिलाच नाही तर हिच्या मैत्रिणीला सुद्धा माहित होतं. ते तुम्हाला कसं कळलं? मॅम, मी ह्यांचं संभाषण स्वतःच्या कानांनी ऐकलं. आमच्या घरामध्ये खोटं बोलणं हे खुनाच्या इतकंच मोठं पाप समजलं जातं. आणि हे पाप मी एकदा नाही अनेकदा केलंय कारण हिचं पाप लपाव. पण हिनं माझी भयंकर फसवणूक केली आहे मॅम. आणि त्यामुळे घरचे मला जी शिक्षा देतील ती भोगायची ठरवून मी हिला डिवोर्सची नोटीस पाठवली. मॅम, ही जे सांगते ते धादांत खोटं आहे. आणि याला माझी गायनाक आत्या आणि इतकंच नाही, डॉक्टर असलेली हिची सख्खी बहीण सुद्धा साक्ष आहे. आणि कोर्टाची जर इच्छा असेल तर हिची अमेरिकेची मैत्रीण सुद्धा येऊन इथे साक्ष देईल. मॅम, एक वेळ मी ते माझं नसलेलं मूल सांभाळू शकतो पण हिला नाही सांभाळू शकत. माझी इच्छाच नाही की हिला सांभाळायची. हिची डिलिव्हरी झाली की मी हिला घरातून हकलून देणार आहे. मॅडम, मी या
मानसी ॲम्ब्युलन्स बोलव. आत्याला फोन करून सांग आपण हॉस्पिटलला येतोय, पुढच्या काही मिनिटातच हिची डिलिव्हरी होणार आहे.